कलावंतीन दुर्ग एक असा ट्रेक जिथं प्रत्येक पायरी मृत्यूच्या छायेतून जात असते. 2250 फूट उंचीचा हा कातळ, उभ्या पायऱ्या, ना रेलिंग ना आधार, फक्त हवेत तरंगणारी धाडसाची वाट. भारताच्या सर्वात धोकादायक ट्रेक्सपैकी एक कलावंती, धडकी भरवणारा आणि मोहून टाकणारा. याला दुर्ग म्हटलं जातं, पण खरा किल्ला नव्हता. तो होता एक जुना वॉच टॉवर, प्रबलगडावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला. आजच्या या थरारक प्रवासाची सुरुवात करूया कलावंतीन दुर्गाच्या दिशेने. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय एका भन्नाट जागेवर, म्हणजेच कलावंतीन दुर्ग. तुम्हाला कळलंच असेल इंट्रो बघून. कधीचा थांबलो इथे श्रवणसाठी, अजून आले नाही दोघं जण. वल्लभ पण नाही आला अजून. आयुष आहे सोबत. टाइम आपला कितीचा? 4:30 वाजलं. 5:03 झालं. दोघांना फोन कर, दोघं फोन नाही उचलत. काय करायला आता, ऑप्शन नाही. थांबलो. ते आल्याशिवाय पुढे जाऊ नाही शकत. ते आल्यावर आता कंटिन्यू करू आपण. ओ माय गॉड, द रायडर इज बॅक. वल्लभ पाटील. वेलकम बॅक गाइस. ओ माय गॉड, फुल राइडर बन के आए भाई. अरे ये तो भाई क्या लेके आ गया? पप्पाची बाईक घेऊन आलो भाई. बायलाची इज इम्पॉर्टंट भाई. सेम भाई, पप्पाची बाईक. यो पण पप्पाची बाईक घेऊन आला. क्या अलावा बाईक नहीं है गाइस. श्रवण कुठे? आता तोच राहिलाय. अरे त्यांनी मला कॉल केला 4:30 ला. उठला कॉल केला. त्याने सगळ्यांना कॉल केलाय. तोच राहिलाय. आता काय सांगू आता. राहू दे. ही इज बॅक ब्रो. चला आता निघूया. गणपती बाप्पा मोरया. कलावंतीन दुर्ग पनवेल पासून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही जर अलिबाग मुंबई मार्गे येणार असाल तर तुम्ही या पॉइंटला याल. हा रस्ता पलसपा फाटा मार्गे येतो आणि हा रस्ता मुंबई मार्गे. आणि इथे शेडूंग, आता आपण शेडूंग फाट्यावर आहोत आणि हा जो ॲरो दिसतोय तिकडेच आपल्याला टर्न मारून जायचं आतमध्ये. तर चला. तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्टने येत असाल तर पनवेल हे जवळचे स्टेशन असून तिथून सुमारे 200 ते 300 रुपयात रिक्षा मिळते. या पॉइंटला आलात की तुम्हाला लेफ्ट मारून सरळ यायचंय. आणि पनवेल वरून ठाकूरवाडीला एसटी बस दर 1-2 तासांनी येते, ज्याचं भाडं 15 ते 30 रुपये आहे. मागे कुत्रा लागलाय. तुम्ही जर इथे विकेंडला आलात तर इथली पार्किंग फी बाईकची 30 रुपये आणि कारची 50 रुपये घेतात. आपण आता इथे आलोय. गाड्या इथे तुम्ही बघू शकता पार्किंग केल्यात. तुम्हाला ही जी लोकेशन आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर तुम्ही त्यावर क्लिक करून तुम्ही येऊ शकता. चला सुरुवात करूया. पूर्ण मस्त नेचरचा आवाज येतो. थोडा वेळ शांत राहतो. तुम्ही फक्त आवाज ऐका. काहीतरी खाऊया, नाश्ता करूया. इथे प्रबळगडचा आहे. हे मस्त बनवलंय प्रबळगड नाव. इथे आता आम्ही थांबतोय थोडा वेळ.
हा बघा श्रवण म्हात्रे ब्लॉग्स. प्राइजेस तुम्ही बघू शकता. तर आता आपला झालंय नाश्ता करून. आता ह्या पॉईंटला आम्ही आलोत. इथून लॉंग कट आहे आणि इथून शॉर्टकट आहे. तर काय करायचा, शॉर्टकटशी जायचा. चल. हा शॉर्टकटच्या रस्त्यातून मेन रस्त्याला आलो आहे. हा इकडचा रस्ता हा लॉंगकटवाला आहे. म्हणजे हा इकडून असा फिरून असेल. ट्रेकिंग करायची ॲडव्हेंचरची इच्छा असेल तर शॉर्टकटनी येऊ शकता. बेकार दमलो ते ट्रेक करून समोर आता ह्या दगडावर गणपती बाप्पा आणि बजरंगबलीचा म्हणजे असं मंदिर आहे छोटंसं. गणपती बाप्पा मोरया, बजरंगबली की जय. गन्ने का जूस बड़ा ग्लास 30-40 रुपये असेल छोटा ग्लास. पण आता पाऊस थोडे दिवस पडला नाही म्हणून एवढं पाणी नाही. ते वाद असेल बहुतेक. आपल्या सोबतचा शेरू दमलाय पाणी पितोय. हा भाई इतका दमलाय इथे येऊन डायरेक्ट झोपला. आडवाच पडला. वरती पण झोपणार आहे. बेकार दमलोय. आता कुठे जाऊन असा थोडासा सरळ रस्ता आलाय. काय सरळ रस्ता म्हणजे आता इथे थोडासा सरळ आहे. एवढा ट्रेक करून आलोय आमचा. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही इथे जी दरी आहे ह्याच्या राईट साईडचं प्रबलगड आणि लेफ्ट साईडचं कलावंतीन दुर्ग आहे. इथे मार्क्स दिलेत. नक्की कन्फ्युजन आहे नक्की कुठे जायचं ते. समोर दादा त्याला विचारूया. कलावंतीन दुर्गाला जायला इकडूनच ना? हां ते इकडूनच आहे. ते तिकडचा वेगळा स्पॉट होता. तर तुम्ही त्या मार्कनी कन्फ्यूज नका हो. हा घर तुम्हाला दिसला ना ह्याच्या राईट साईडनं रस्ता जातोय तिकडून या. हर घर जल गावाचे नाव माची प्रबळ. इथे इथल्या योजनेची माहिती दिलेली आहे आणि इतक्या उंचीवर पण हा गाव आहे. इथे प्रॉपर मार्किंग सुद्धा दिलेत. इथला रस्ता चुकू नका. नीट मार्किंग बघून या. इथून आता डायव्हर्जन हा ह्या साईडला प्रबळगड जातो आणि इथून जाऊ इकडे फायदा काय जनावर जायचं आहे. जाऊ काय. जसं जसं जवळ चाललोय एक्साइटमेंट वाढत चालली आपली. आणि फुल इथला जंगलातून रस्ता. फुल जंगल वाइब्स. इथे आता फिरतीचा झुळा आहे. मला फिरतीचा झुळ्यात झुळवा आणि वल्लभचा गुलकंद खिलवा. घामाने लथपथ होऊन आता आलोय वरती.
मेन आता इथे ट्रेक चालू होतोय. हाच तो डोंगर. पावसाचं फुल वातावरण झालंय. आता घरी मजा येईल. फुल इकडे ढगाळ वातावरण झालंय. व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथून चढून आलं. चला जाऊया वरती. फायदा बी बॉडी फ्लेक्स करून वरती चढणार आहे. नाही वाटणार, नाही वाटणार. राईट राईट. लेट्स गो लेट्स गो. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. पाऊस चालू झाला गाईज. आता या पावसात आम्ही चढणार आहोत. लवकर हा पेच लवकर चढायला लागेल. चल चल लवकर चल. पाऊस फुल झालाय. आमचा आता विचार चाललाय खाली इथे थांबायचंय. इच्छा तर आहे जायची, पण डेंजर आहे. आधीच डेंजर आहे. त्यात पावसात गेलो तर सरकेल पाय, म्हणून जास्त रिस्क नाही घ्यायची. थोडा वेळ थांबू आम्ही इथे. पूर ढगाळ वातावरण झालंय. बॉडी फ्लेक्सिंग ब्रो. ढग मस्त जाताना दिसत आहेत. फुल भारी व्ह्यू आलाय. मजा येते. साधा चहाच एवढा काय करू नका. पण जो साधा चहा हे पावसात वेगळाच आनंद देऊ. परत परत थंडगार पाऊस आणि गरम गरम चहा. भारी वाटतंय. परत असं गरम गरम चहा. तुम्ही तुमच्या घरीच राहा. 0 फॅट. तुम्ही बघू शकता किती लांब पायऱ्या आहेत. बघा पायापर्यंत येतात. संभावून एक मोठी पायरी एकदमच. एक पायरी तिथे पुश लागेल. कर विश्वास. चल 1 2 3. पकडत पकडत. मी आता इथलाच पॅच जरा भीती वाटली तिथे. पुढे आता एकदम छोटा पायऱ्या. हर हर महादेव. सिनेमॅटिक काढ जरा. सिनेमॅटिक. फक्त आपण खाली नको बघू, कॅमेराला खाली. टन टडन टन टडन टन टन टडन टन. कायच हार्ड ट्रेक नाही. इझी आहे इथून. टन टडन कायच टन. नाही वाटत. कायच नाही. काय हे आता कातल कोरीव पायऱ्या आहेत. कातल कोरीव म्हणजे दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. त्या आवाज पूर्ण ऐकू होतोय. पूर्ण डेंजर पट्टा आहे. छोटीशी जागा आहे आणि डायरेक्ट खोल दरी आहे. मोस्ट थ्रिलिंग ट्रेक ऑफ महाराष्ट्र. बरे आम्ही पावसात थांबलो. हा तर आम्ही पावसात गेलो असतो तर तुला कठीण असतं, कारण पाय सरकत. आता एवढ्या सरकत नाही पाय. शिरू पण येतो हळूहळू वरती. मग तो पण ॲडव्हेंचरस ट्रेकर आहे. चलो. ते आता पायऱ्या संपल्यात. आता रिटर्न दगडावरची ट्रेकिंग आहे. थोडंसंच राहिलंय. फायनली चढून आलोय. मागे मस्त ढग ऑटोमॅटिक चाललेत फास्ट. आता फायनल इथे राहिलंय. 15-20 फूट राहिलंय फक्त. हा थोडा जास्त हार्ड आहे. इथूनच वाट लागलेली येताना.
तिथं रस्सी होती ना, रस्सी कुठल्या साईडला आहे? ती साईडला ती वरती जायचं. हा पूर्ण 90 डिग्री आहे. कसा चढू काय माहिती, व्हिडिओ बघत राहा. इथूनच होता तो, पण इथे आता हे काय बोलतात ते दोरी नाही आहे, कारण की ती विकेंडलाच लावतात. आता आय गेस इथंच आपल्याला थांबायला लागेल. श्रवण आता इथे चढायचा ट्राय करतोय. जमत असेल तरच कर, उगाच रिस्क नको घेऊ. नाही नाही बघतोय इथून बघतो, इथं गेलो ना काय लगेच चप्पल काढली तर जाईल. नको बाई, वेगळा कुठला रस्ताच नाही. वेगळा कुठलाच रस्ता नाही, फुल असा सरळच आहे. सिगरेट इंडिकेटर घेतला, एवढा सिलेंडर घेऊन आलोय खास मॅगी बनवासाठी. शेटअप गाईज, शेटअप टोप गाईज आणि मॅगी. लायटर गाईज. आणि आता गॅस पेटवतो. पेटला गॅस. पाणी टाक, माउंटेन वर येऊन आम्ही हे करतो लिटरली. पाणी टाक, पाणी दे, हे पाणी घे, पाणी 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 पाणी. अंकल जी पानी पिला दीजिए, मेरा गला सूख रहा है. तुम्हें पानी पीना है? माझी व्हिडिओ आता हा रस्तीने जीवन सफर करा मस्तीने, मनसरे छेडा रे जीवनाचे गीत गारे, गीत गारे द्वारे लाला. नवे पंख पसरा लाला, उंच उंच डोंगरा लाला, नवे पंख पसरा लाला, उंच उंच डोंगरा ला. नारे गीत गारे, गीत गारे जीवनाचे लाला. काही खूप 70 कोटीचा फरक आहे. घरातला अंड उभा तर नाहीये. ही कॅन बी सेफ घरचा मसाला, बट इट्स नॉट सेफ. घरगुती मसाला. हा घरगुती मसाला आणलाय, बिर्याणी मसाला आणि साधा मसाला मिक्स आहे त्याच्यात. मॅगी रेडी झाली आहे. पकड पकड. हे गरम आहे. गरम आहे, गरम आहे. कठीण परिश्रमानंतर खाली आलोय. इन शॉर्ट ट्रेकबद्दल सांगायचं झालं तर 6:30 वाजता आम्ही ट्रेक चालू केला होता. आरामात चढून आम्ही काहीतरी 9:30ला पोचलो. खूप थ्रिलिंग ट्रेक होता. मेन म्हणजे थोडासा पाऊस ओला झालेला पावसामुळे, तर पाय सरकत होता बेकार आणि थोडीशी भीती वाटत होती. एकदा तुम्ही एक्सपिरियन्स कराच येऊन इथे. खाली येता येता मला 2 तास लागले. ब्रेथ टेकिंग ट्रेक होता हा. तर कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? अजिबात नाही काय. नाही या तुम्ही. मला मॉज केला असला तर नक्की.
मोची नाही रे जर येणार असेल तर तुम्ही रिसर्च करून या सारखा बघू Business नका. नाही सर्च करून मी थोडी आमचाच माहिती ब्लॉग द्या. बघा आणि या बरोबर आहे. तुम्हाला जाम माहिती मिळेल श्रवण म्हात्रे ब्लॉग्स. हा. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल. लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.